हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. नमस्कार सगळ्यांना. तर मी पूजा पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या आईच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग म्हणजे रक्षाबंधनचा ब्लॉग आहे काहीतरी, आणि तो थोडासा येताना लेट झाला आहे तुमच्यापर्यंत, तर त्याबद्दल सॉरी. तर चला हा रक्षाबंधनचा काहीतरी ब्लॉग बघूया आम्ही कशा पद्धतीने इथे सेलिब्रेशन केलं. थोडक्यात असंच केलं आहे, सिम्पल असं, पण केलं काहीतरी. तर चला आता तेच बघू. सिम्पल असं इथं मेकअप करून घेतला होता थोडक्यात. मी तर काही एवढं करीत बसले नाही आवरीत, कारण की आरूला लावायचं होतं तिच्या पप्पाला ओवाळण्यासाठी. त्याचबरोबर तिचे फ्रेंड्स म्हणजे छोटे मोठे लेकरं, त्यांना बोलवलं होतं. एकच आहे तो काहीतरी, तर त्याला बोलवलं. मग म्हटलं आरू त्याला पण ओवाळीन आणि तिच्या पप्पांना पण ओवाळून घेईन. तर इथं ताट वगैरे रेडी केलं छान असं मस्त. आणि अशा प्रकारे आमच्या इथे ना भाऊबीज असलं किंवा रक्षाबंधन असलं तर अशा पद्धतीने म्हणजे ताट रेडी करतात कुठंतरी. इथं गव्हाच्या पिठाचा म्हणजे ते दोन आपले मोदक सारखे करतात. त्याचबरोबर गव्हाच्या पिठाचा जसा दिवा पण असतो त्यामध्येच दिवा जाळून म्हणजे ओवाळायचं असतं. तर दुसरा दिवा काही घेत नाही, तर त्यामुळं हा दिवा घेतला. मस्त असं ताट रेडी केलं. गोडमध्ये शेंगदाण्याचा लाडू पण घेतला आणि इथं आता ओवाळण्यासाठी आलो होतो आम्ही. तर बघा आता आमच्या आरू मॅडमला ना असं म्हणजे त्या दादाला ओवाळण्यापेक्षा ना तिला स्वतःच राखी बांधायची इतकी घाई झाली होती ना. घरभर हिंडू राखी म्हणजे बघत होती अशी कुठं ठेवली आहे काय. मी तिच्यापासून लपवून ठेवली होती, नाही तर सगळे तिनेच बांधले असता. तर इथे आहे ना तिचा हात पकडून मी थोडं तिला सांगत होते कशा पद्धतीने असं कर काय नाही. कारण की ना आमच्या आरू मॅडमने आता पहिल्यांदाच काहीतरी तिच्या पप्पांना आता म्हणजे ह्या रक्षाबंधनला काहीतरी ओवाळले. मागच्या वेळी ना ती खूपच लहान होती, यामुळे काही ओवाळू शकली नाही, पण आता इथून पुढं ना चांगली मस्त अशी ओवाळीत जाईल. तर प्रत्येक वेळी असं म्हणजे रक्षाबंधन असलं ना आज मी खूप जास्त मिस करत होते म्हणजे माझ्या भावाला पण. कारण की तिकडं असल्यानंतर म्हणजे आपण राखी बांधायला जातो ते करतो, तर भरपूर असं म्हणजे हौस असती किंवा म्हणजे एक मस्त असा आनंद तो वेगळाच असतो. माहेरात जायचं, परत ते राखी बांधायला भावाला ते गिफ्ट घ्यायचं, सगळ्यात जास्त एक्साइटमेंट तर त्याचीच राहते आपल्याला, काय गिफ्ट भेटते काय नाही. पण यावेळी ना आता संपूर्ण असा प्लॅन म्हणजे एकदम फेल गेला. पण जाईना का आता रक्षाबंधनला काही जाणंच शक्य झालं नाही तिथं. पण सगळ्यात मोठं म्हणजे भाऊबीज असतं, तर भाऊबीजला जाण्याचा ना प्रयत्न करणार आहे मी खास. कारण की म्हणजे असं काहीतरी फंक्शन वगैरे असले ना, रक्षाबंधन असो नाही तर काहीतरी असं म्हणजे ज्या फंक्शनमध्ये आपण घरी राहून म्हणजे मस्त असं एन्जॉय करतो, तर ते कुठंतरी असं लांब असल्यानंतर मग आठवण येते मग घरच्यांची पण, आणि खूप जास्त मिस पण करतो आपण ना. पण थोडक्यात आहे ना, मी असं प्रत्येक काही पण फंक्शन असला, आपला सणसुद्धा असला ना, छोटा मोठा कार्यक्रम, तर ते म्हणजे मी छोट्या का पद्धतीने असं ना, आणि जे काही असं त्याच्यामध्येच असं थोडक्यात असं सेलिब्रेशन किंवा सेलिब्रेट करायला बघत असते, जेणेकरून ना आपल्याला म्हणजे एकदम जास्त अशी आठवण काही घरच्यांची अशी येणार नाही, काही नाही. नाहीतर मग सारखं तेच असं म्हणजे डोक्यात चालूच असतं की असते तर बाबा असं असतं तसं असतं. तर यामुळं म्हटलं चला आता आरू मॅडम झाली आहे चांगली पप्पाला मस्त अशी ओवाळाय जोगी, तर तरी पण तिला मी थोडीफार हेल्प करू लागत होते. पहिल्यांदा ना छान असं तिने त्या दादाला ओवाळून घेतलं, राखी बांधली छान अशी, आणि मॅडमला आमच्या गिफ्ट पण भेटलं मस्त असं. तर ते बघून ना कुठंतरी गगनात मावत नव्हत्या मॅडम, इकडं तिकडं घेऊनच पळत होत्या. कारण की तिला वाटत होतं आता मी घेते का काय, मम्मी घेते का काय माझं गिफ्ट असं कुठंतरी. तर बघा आता एवढ्याशा जीवाला किती बरं कळतं बरं की माझं आहे, मला दिलं आहे आणि मी ते मलाच ठेवणार सांभाळून. तर हे खूपच जास्त आजकालच्या लेकरांना कळतं, आणि ते खूपच आजकालचे सगळेच लेकरं म्हणजे भरपूर असे स्मार्टच आहेत.
तर इथे आहे ना मी आहे ना फौजींना पण आता तिला मस्त अशी राखी बांधायला मदत केली. पहिल्यांदा ओवाळायला सांगितलं, छान असं आहे ना आता टिक्का लावायचं हे ते मस्त असं ओवाळून घेतलं छान असं आणि नंतर राखी पण बांधून घेतली त्यांना. तर ते बघून ना तिला किती जास्त आनंद होत होता आणि आता तिच्या पप्पांनी पैसे दिले ना तर ते बघून बघा आता तिच्या चेहऱ्यावरची स्माईल किती जास्त स्माईल येते बरं. आता एवढ्याशा जीवाला काय कळावं, आता पैसे दिले त्याचं मी काय करणार, पण तरी पण मला म्हणतच होते की मला याची फ्रॉक घ्यायची आहे म्हणून, कारण की आता लहानपणी तर घातली नाही आम्ही फ्रॉक, पण आता कुठंतरी फ्रॉकची सगळ्यात जास्त हवस तिला वाटते. तर त्यामुळं आता म्हटलं बरं बाई घेईन, तसेच ठेवते तुझे पैसे मी साईडला. तर इथे आहे ना पहिल्यांदा सकाळी ओवाळून घेतलं, म्हटलं सकाळी सकाळी छान असं ओवाळून घेऊया, कारण की फौजी पण ड्युटीला गेल्यानंतर मग दिवसभर काय टाईम नाही भेटणार, यामुळे त्यांना पहिल्यांदा ओवाळून घेतलं मस्त असं. इथं इडली सांबारचा बेत केला होता मी मस्त असा छान असा, इडल्या पण करून ठेवल्या होत्या, सांबार पण झालेला होता आणि ही मस्त अशी ना हिरवी मिरचीचा ठेचा केला होता मी रात्री छान असा. वगैरे करून झाल्यानंतर ना आता इथं सायंकाळच्या वेळी पुन्हा एक दिदी आम्हाला राखी बांधायला आली होती. तर ह्या काहीतरी ना बेंगोली दिदी आहेत, तर त्या म्हणतात की आमच्या इकडं ना सगळेजण एकमेकांना राखी बांधतात, म्हणजे बहिणी असल्या तरी पण ते एकमेकांना बांधतात. तर ती सुद्धा त्यांची मुलगी आहे ना छोटी अशी दिदी, तर तिने पण आरूला छान अशी मस्त अशी राखी आणली होती, तर ती त्यांना बांधायला आली. त्या दिदींनी पण म्हणजे फौजींना पण राखी बांधली. तर बघा आता फौजींसोबत असल्या ना म्हणजे आता इथं कसं म्हणजे आता बहीण भावाला काही राखी बांधू शकत नाही असं नाही, तर इथं पण आता सगळेजण भाऊ बहीण असतात एकमेकांचं मानतात, सगळे कार्यक्रमात एकत्र येतात. तर मग इथंच एकमेकांना मस्त असं राखी वगैरे बांधायचं काम करत असतं. मी पण बांधली होती, पण त्याचा व्हिडिओ ना मी काय आता घेतलाच नाही आणि तो राहिला पण नाही माझ्या लक्षात घेण्याचा. तर इथं त्या दिदींनी पण फौजींना छान अशी मस्त राखी बांधली, त्यांना पण गिफ्ट दिलं आम्ही छोटंसं असं पण दिलं, कारण की आज बहिणींचा मान राहतो गिफ्टचा. तर चला आजचा ब्लॉग ना मी असाच काहीतरी ठेवला होता रक्षाबंधनचा स्पेशल असा, आणि थोडक्यातच आम्ही नागालँडमध्ये रक्षाबंधनचं सेलिब्रेशन कसं काय केलं ना, तर ते पण मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसं वाटलं असं थोडक्यात असं सेलिब्रेशन आमचं. आता एवढं मोठं काय सेलिब्रेशन काय करता येणार नाही, पण केलं थोडक्यात असं. तर चलो आजचा ब्लॉग इथंच थांबवते, तोपर्यंत बाय बाय.